For this podcast, our study partner is Purple Art Application, making engineering simple. विद्यार्थी मित्रांनो, नेटवर्क अनालिसिस एनए इलेक्ट्रिकल मध्ये सगळ्यात अवघड सब्जेक्ट. इतक्या मुलांचा बॅकलॉग राहतो, कितीतरी मुलं आता क्रिटिकलला गोल्डन अटेम्प्ट पेपर देत आहे. सो या सब्जेक्टच्या रिलेटेड सर्वात जास्त आम्हाला मुलांचे कॉल आलेले, कमेंट आलेले की सर या सब्जेक्टच्या रिलेटेड काहीतरी चांगले व्हिडिओज द्या, आम्हाला गायडन्स करा. सो मित्रांनो, तुमच्या कमेंट्सला आम्ही यावेळी कन्सिडर केलेलं आहे आणि या सब्जेक्टच्या क्वेरी सॉल्व्ह करण्यासाठी आपल्यासोबत आज तेजस भानेगावकर सरांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे, जे नेटवर्क अनालिसिस हा सब्जेक्ट खूप वेळा त्यांनी कॉलेजमध्ये शिकवलेला आहे. त्या सब्जेक्ट मधले ते सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट आहे आणि सध्या अमृतवाणी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये संगमनेरला ते वर्किंग आहे. मोर दॅन 13 इयर त्यांचा एक्सपिरियन्स आहे. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ नंतर तुम्हाला एनएच्या बाबतीत एवढं मोठं पुस्तक आहे ना, ते डोक्याला जे ताण देत आहे त्याच्यातलं नेमकी काय करायचं, काय सोडायचं, पेपर कसा लिहायचा, काय लिहिल्याने मार्क येऊ शकता, कुठे आपण चुका करतो, यावेळी काय इम्पॉर्टंट आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. आणि मी 100% गॅरंटी देईल, या व्हिडिओ नंतर तुम्हाला कुठली व्हिडिओ बघायची नाही, तुम्ही डायरेक्ट पुस्तक घ्या, व्हिडिओ बघा, तुम्हाला पूर्ण त्या पुस्तकाचं सार येऊन जाईल, पेपरचं सार कळेल आणि लगेच अभ्यासाला लागा, तुम्ही स्कोर करशाल. सो मी पुन्हा एकदा सरांचं स्वागत करतो. वेलकम सर. थँक्यू. सर, पहिला प्रश्न हाच होता की ह्या एनएचा नेटवर्क अनालिसिसचा नेमकी युनिव्हर्सिटीचा रिझल्ट किती टक्के लागतो ऑन एन ॲव्हरेज? आता बघायला गेलं तर इलेक्ट्रिकल हा जो काही ब्रांच आहे, या ब्रांचमध्ये फर्स्ट इयर, सेकंड, थर्ड आणि फोर्थ इयर, येस, याच्यामध्ये एकूण जवळपास 38 ते 39 सब्जेक्ट. बरोबर. ओके. हो. आणि 38 ते 39 मध्ये सगळ्यात अवघड वाटणारा हा सब्जेक्ट की एनए नेटवर्क अनालिसिस हा सब्जेक्ट जो आहे तो विद्यार्थ्यांना फार अवघड वाटतो आणि त्याचा रिझल्ट जवळपास 30 ते 40%, युनिव्हर्सिटीचा 30 ते 40%, फक्त 30 ते 40%. म्हणजे 100 40 मुलं पास होतात. हो, असं आपण म्हणू शकतो. बरोबर. कारण सर ह्यावेळी क्रिटिकलला आणि गोल्डनला इतके मुलं आहेत की आम्हाला खूप सारे कॉल येतात. हो. येस. मग सर, माझा हा प्रश्न येतो की या सब्जेक्टमध्ये मुलांचं नेमकी का चुकतं, का कशामुळे बॅक राहतो? ऍक्च्युली काय आहे की विद्यार्थी पहिला तर अभ्यासाला कॅज्युअल घेतात. बरोबर. दुसरी गोष्ट त्यांची प्रॅक्टिस. येस. ओके. आता हा जो एनए सब्जेक्ट आहे, हा एनए सब्जेक्ट हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे. त्यामुळे तुमचं मॅथ ओके असेल, बरोबर, बऱ्यापैकी, मी असं म्हणतो की एक्सपर्ट असायला हवे, करेक्ट, पण ऍटलीस्ट बेसिक तुम्ही मॅथमॅटिक्स आलं तर तुम्हाला हे एनएचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. कारण की एनए दॅट इज अ नेटवर्क अनालिसिस. आपण नेटवर्कचं अनालिसिसच करतोय, म्हणजे आपण न्यूमेरिकल सॉल्व्हच करणार आहोत. बरोबर. ओके. आणि आता तुम्ही म्हणाल की हा न्यूमेरिकल आहे का थिअरॉटिकल? बरोबर. डेरिव्हेशन. तर याच्यामध्ये मॅक्झिमम हे न्यूमेरिकल्स विचारतात आणि त्याच्या रिलेटेड डेरिव्हेशन विचारतात. असं 70 मार्कामध्ये कसं डिव्हिजन असतं? ऍक्च्युली आपल्याला असं सांगता येणार नाही की हा क्वेश्चन किंवा या वर्षी तुमचा पॅटर्न आलाय 30-40चा किंवा 30 थिअरॉटिकल विचारलं आणि 40 न्यूमरिकल विचारलं. आपल्याला असं सांगता नाही, पण मॅक्झिमम आतापर्यंत माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये आपण मी असं म्हणेन की 70 पैकी 50 न्यूमरिकल. येस, 50 मार्काला न्यूमरिकल्स आणि 20 मार्काला विचारले तर थिअरी विचारतील. ओके. सर, याच्यामध्ये मग नेमकी डेरिव्हेशन्स वगैरे हा पण कन्सेप्ट येतो ना, सर्किट्स, डेरिव्हेशन्स. हो. सो मुलांच्या क्वेरी होत्या, आम्हाला कमेंट्स पण आल्या की हे डेरिव्हेशन्स आम्ही करतो पण लक्षात राहत नाही, क्वेश्चन ओळखता येत नाही एनए मध्ये, कुठल्या टाईपचं आहे, सर्किट ओळखता येत नाही. मग हे कसं मुलांनी अभ्यास करायला हवं? ऍक्च्युली ना, तुम्ही सिलेबस वाईज गेलात ना आणि स्कोर करायचंय किंवा क्रिटिकलला तर पास व्हायचंय, पहिले तुम्हाला हे करावं लागेल, तुम्हाला ठरवावं लागेल तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे आणि त्याच्यानुसार हार्डवर्क न करता तुम्हाला स्मार्ट वर्क करावं लागेल. आता युनिव्हर्सिटीची एक्झामिनेशन आहेतच, तुमच्याकडे आता बघा किती वेळ आहे, काय तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्याच्यानुसार तुम्हाला किती सब्जेक्ट द्यायचे, एनएला किती वेळ द्यायचा, आपल्याला मार्क्स किती करायचे आहेत, आपलं मॅथमॅटिक्स कुठल्या लेवल पर्यंत आपण सॉल्व्ह करू शकतो. करेक्ट. ओके. याचाही तुम्ही पहिले विचार करावा आणि मग त्याच्यानुसार तुम्ही एक प्लॅनिंग करावी, असं मला वाटतं. येस. सर, आता महत्वाचा प्रश्न की इम्पॉर्टंट काय आहे एनए मध्ये, की आता राहिलेले दिवस आहे. हो. प्रत्येक युनिट 3, 4, 5, 6 युनिट वाईज काय असे इम्पॉर्टंट क्वेश्चन किंवा इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे ज्याच्यावरती फिक्स क्वेश्चन येईल, ते मुलांनी केलं तरी त्यांची 51 मार्काचं काम 70 पैकी बनायला पाहिजे? येस. सो त्याच्यासाठी युनिट वाईज सांगा. युनिट वाईज तर सांगणारच आहे, पण हे जे काही तुम्ही क्वेश्चन पेपर आहे, तुम्ही एकदा क्वेश्चन पेपर बघा, डाउनलोड करा. बरोबर. आणि त्याच्यातले एक क्वेश्चन युनिट वाईज लिहून काढा. जो रिपीट असेल ते लिहायची गरज नाही. असं तुम्ही जेव्हा कराल ना, तेव्हा तुमच्याकडे शॉर्ट लिस्ट येईल. ओके. तर त्याचा अभ्यास केला तरी ओके, पण त्याच्यातही आपल्याला आणखी
स्पेसिफिक जायचं असेल, जसं हम्म. तुम्ही विचारलंय की कुठला बरोबर. टॉपिक फार महत्वाचा आहे, एक्झाम ओरिएंटेड. या एक्झाम ओरिएंटेड, तर तुम्ही थर्ड युनिटमध्ये बघाल तर दॅट इज अ ट्रान्झिएंट रिस्पॉन्स इन Okay. RLC सर्किट. मुलांनो लिहून घ्या Okay. सर, जे पॉईंट सांगताय फिक्स IMP पॉईंट लिहून घ्या. तर या युनिटमध्ये काय आहे की प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अगेन फक्त 5 मार्काची या युनिटमध्ये तुम्हाला थिअरी विचारेल. ओके. ओके. आणि डेरिव्हेशन आणि न्यूमरिकल. डेरिव्हेशन केले म्हणजे तुम्हाला न्यूमरिकल येतात, कारण की डेरिव्हेशनची सॉल्व्ह करण्याची स्टेप्स बरोबर. आणि न्यूमरिकलची एक सारखेच आहे. करेक्ट. ओके. त्यामुळे तुम्ही एकतर डेरिव्हेशन करा, न्यूमरिकल फक्त जस्ट ओव्हरलुक केलं तरी चालेल. पुन्हा मी एक सांगतोय की मॅथमॅटिक्स थोडं तुमचं बेसिक हवं. आता तुम्ही म्हणाल की इंटिग्रेशन सर नाहीये, पण तुम्हाला थोडं इंटिग्रेशन, बेसिक इंटिग्रेशन, करेक्ट. फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हे तुम्हाला यायला पाहिजे. तर पहिला थिअरॉटिकल आपण बघूया की त्याच्यामध्ये थिअरी इनिशियल अँड फायनल व्हॅल्यूज, ओके. त्याच्याबद्दल एक 5 मार्काला विचारू शकता. क्वेश्चन. हा. दुसरा आहे डेरिव्हेशन विचारू शकतील. आता RLC आहे तर कॉम्बिनेशन तुम्ही फर्स्ट इयरला बघितलं असेल की RL सर्किट, सिरीज RL सर्किट, सिरीज RC सर्किट आणि सिरीज RLC सर्किट, करेक्ट. अशा 3 टाईपचे आपल्याकडे सर्किट असणार आहेत. बरोबर. त्यापैकी RL आणि RC याच्यावर तुम्हाला डेरिव्हेशन विचारतील. ओके. ओके. आणि त्याला ऑप्शन मध्ये, त्याच क्वेश्चन मध्ये RLCचं न्यूमरिकल विचारेल, कारण की RLC ला डेरिव्हेशन नाही ऍज सच. येस. ओके. त्यामुळे RLCचं डेरिव्हेशन करू नका, कोणत्या भानगडीत पडू नका. ओके. तर हे तुम्हाला जे पॉईंट सांगितलेले, पहिला पॉईंट नंतर थिअरॉटिकल, जो इनिशियल आणि फायनल व्हॅल्यूज. व्हॅल्यू थेरम. ओके. येस. त्याच्यानंतर दुसरं आहे RLRCचं डेरिव्हेशन किंवा न्यूमरिकल. करेक्ट. ओके. आणि तिसरं आहे RLCचं न्यूमरिकल. हे 3 जरी गेलेत ना तर तुम्ही 18 मार्क सहज मिळवू शकता. ओके. ग्रेट सर. हे युनिट 3. हे युनिट 3 मध्ये. येस. फोर्थ युनिट मध्ये आपण जे थर्ड युनिट मध्ये करणार इक्वेशन, सेम इक्वेशन आपल्याला फोर्थ युनिट मध्ये करायचं आहे, पण मेथड वेगळी आहे. आपण जी पहिली थर्ड युनिटला होती त्याला आपण क्लासिकल मेथड म्हणतो. क्वेश्चन पण असा येतो, पहिल्या आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये असं विचारतात की सॉल्व ऑर फाइंड आउट द I of t. ओके. बाय युझिंग क्लासिकल मेथड. आता इथं आपल्याला लक्षात घ्या, क्लासिकल मेथड म्हणजे थर्ड युनिट. ओके. ओके. आणि लॅपलेस म्हणजे फोर्थ युनिट. ओके. तर फोर्थ युनिट म्हणजे सगळं आपल्या लॅपलेस रिलेटेड आहे. सो तुम्हाला जसं सांगितलं, लॅपलेसचे जे काही 10 फॉर्म्युलेज ओके आहेत, बेसिक फॉर्म्युलेज आहेत, ते बेसिक फॉर्म्युलेज केले तर तुम्ही अख्खे कुठलाही न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकता. ओके. तर त्याच्यामध्ये पुन्हा एक तर RL चे डेरिव्हेशन विचारतील बाय लॅपलेस, ओके. किंवा न्यूमेरिकल बाय लॅपलेस. करेक्ट. आणि RLC. ओके. ओके. हे फक्त एवढंच विचारण्यासारखं आहे. आणि आणखी एक महत्वाचा विषय जो रिपीटेड विचारलेला क्वेश्चन, स्टेट दी 6 प्रॉपर्टीज ऑफ लॅपलेस. हा थिअरॉटिकल क्वेश्चन आहे. थेरी क्वेश्चन असणारच. या थिअरी क्वेश्चन हा 5-6 मार्काला एक असणार मॅक्स आहे, टू मॅक्स. मॅक्स टू मॅक्स. बाकी सगळे डेरिव्हेशन्स न्यूमेरिकल. प्रॉपर्टीज ऑफ लॅपलास लिहून घ्या. येस. आणि त्याच्यामध्ये आणखी बघायचं झालं फोर्थ युनिट मध्ये, तर लॅपलेस ऑफ वेव्ह फॉर्म. ओके. म्हणजे डेरिव्हेशन असेल, RLC सर्किट असेल, त्याचा लॅपलेस थ्रू आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी एक न्यूमरिकल येतो. Okay. आणि दुसरा येतो, दुसरा पार्ट आहे त्यातला की फाइंड द लॅपलेस ऑफ वेव्ह फॉर्म. ओके. तो एक पार्ट आहे, तो खूप इझी आहे. सो त्याला जवळपास एक 6 ते 7 मार्कापर्यंत आतापर्यंत विचारलेलं आहे. ओके. आणि लॅपलेस RLC सर्किट बाय युझिंग लॅपलेस 10 मार्काला 10 विचारलं. मार्कला. ओके. येस. सो हे महत्वाचे पॉइंट्स आहेत फोर्थ युनिट मध्ये. करेक्ट. फिफ्थ युनिट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील मॅक्झिमम 4 पॉइंट्स मॅक्झिमम आहे जे येणारच आहे. फिक्स येणारी. या पहिला की डेफिनेशन्स. ओके. कुठल्या टाईपच्या डेफिनेशन्स? डेफिनेशन्स म्हणजे रेशोच्या ज्या डेफिनेशन्स आहेत, ओके. जसं की ओपन सर्किट, ड्रायव्हिंग पॉइंट, आउटपुट इम्पिडन्स आहे, ओके. झेड पॅरामीटर, वाय पॅरामीटर आणि एच पॅरामीटर, ABCD मॅटर, असे 4 पॅरामीटर्स असतात. ओके. तर त्याचे जे डेफिनेशन, त्याचे जे रेशोज आहेत त्याचे डेफिनेशन्स विचारतील. करेक्ट. आणि दुसरं आहे त्यांचं रिलेशनशिप. म्हणजेच काय, राईट डाऊन द रिलेशनशिप और राईट डाऊन द झेड पॅरामीटर इन टर्म्स ऑफ वाय पॅरामीटर और ABCD पॅरामीटर इन एच पॅरामीटर. ओके. ओके. तर हे 12 डेरिव्हेशन्स आहेत एकूण. पण याच्यापैकी तुम्ही बघाल, समजा एक डेरिव्हेशन तुम्ही सॉल्व्ह केलं आणि व्यवस्थित सॉल्व्ह केलं, तर मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो की हा अभ्यास करताना ना, जर तुमच्याकडे मोबाईल आहे, ऍप आहे, तर एक मोबाईलवर ना गेम आहे बघा,
तो जे ग्लास ट्यूबचा जो एक गेम असतो आणि त्याच्यात कलरचे बॉल्स असतात आणि ते बॉल्स आपण एकामध्ये टाकतो बघा. येस येस. ओके, तर तो गेम Correct. मी असं म्हणणार नाही की हा गेम खेळत बसा, पण त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती तुम्हाला या वापरायला पाहिजे. टॉपिक साठी उपयोगी असेल. करेक्ट. ओके, सो तो एक आहे आणि याच टॉपिक वरचे तुम्हाला न्यूमरिकल विचारतील जो खूप इझी आहे, ज्याच्या फक्त 2 इक्वेशन्स लावायचे, केव्हीएल इक्वेशन्स लावायचे. ओके. म्हणजे मॅक्झिमम या न्यूमरिकल वर तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर स्टेप्स किती येतील? मॅक्झिमम 7 ते 8 स्टेप मध्ये न्यूमरिकल 7 ते 8 मार्काला मिळतील. म्हणजे 7 ते 8 मार्काला हे न्यूमरिकल विचारतात. करेक्ट. याच्यामध्ये फार कमी स्टेप्स कमी असतात. स्टेप्स. आणि फोर्थ आहे सो आहे फिल्टर. फिल्टर मध्ये तुम्हाला फक्त 2 फॉर्म्युलेज आहेत, टी आणि पाय नेटवर्कचे. हे 2 फॉर्म्युलेज आहेत, त्या 2 फॉर्म्युलेवर फक्त तुम्हाला न्यूमरिकल विचारतील. बस हा झाला तुमचा 5वा युनिट. करेक्ट सर. ओके, आणि 6वा युनिट हा थोडासा थिअरॉटिकल असं म्हणू शकतो की त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त डेफिनेशन्स विचारतात, जे आपण आता 5व्या युनिटमध्ये बघितल्या होत्या डेफिनेशन्स. त्याच डेफिनेशन इकडे फक्त एवढाच ह्या लॅपलेस थ्रू आहेत. ओके. ह्या ज्या आहेत ना ह्या टाइम डोमेन मध्ये आहेत 5th युनिटमध्ये, आणि ह्याच डेफिनेशन लॅपलेस डोमेन म्हणजे फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये त्याच डेफिनेशन Correct. विचारलेले आहेत. ओके, म्हणजे तुम्हाला 5व्या युनिटमध्ये जो काही कन्सेप्ट कळाली असेल तीच तुम्हाला 6व्या युनिटमध्ये युज करायची. हा झाला पहिला पॉईंट 6व्या युनिटचा. येस. दुसरा पॉइंट आहे हे जे काही 5व्या युनिटमध्ये आपण जे झेड पॅरामीटर वाय पॅरामीटर बघितलेले होते तेच आपण फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये डिराईव्ह केले. येस. तो न्यूमरिकल झाला तुम्हाला 6 युनिटचा. करेक्ट. म्हणजे तुम्हाला 6वा युनिट सॉल्व्ह करायचं असेल, म्हणजे त्याचे न्यूमरिकल सॉल्व्ह करायचे असतील तर तुम्हाला 5वा हा करावाच लागणार आहे. लगेच. आणि ते 3 पॉईंट सांगितलेले झेड पॅरामीटर म्हणजे 4 जे पॅरामीटर्स दिलेले आहेत, झेड वाय एच आणि एबीसीडी, याचं बेसिक त्यांचं रिलेशनशिप आणि त्याच्यात न्यूमरिकल्स, हे एवढं जरी केलं तुम्ही 6वा युनिट ओके करू शकता. Perfect. आणि आणखी एक की रेस्ट्रिक्शन्स इन नेटवर्क फंक्शन असं एक थिअरॉटिकल एक पार्ट, याच्यामध्ये 6 पॉईंट्स आहेत की नेटवर्क फंक्शन कसं असायला पाहिजे, ट्रान्सफर फंक्शन कसे असायला पाहिजे, त्याच थिअरॉटिकल. ओके. बस हे एवढं जरी केलं ना तर तरी माझ्या गेसनुसार तुम्ही व्यवस्थित पेपर लिहिला तर तुम्ही 55 to 60च्या अबाव जाऊ शकता आउट आरामात. ऑफ 70. Correct. पण मी हे जे पॉईंट सांगितलेले आहेत ते पॉईंट नीट केलेत तर. येस. पण हे लिहायचे कसे, बरोबर, पेपर कसा लिहावा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर पेपर तुम्हाला जे काही आठवतंय तुम्ही सगळ्यात पहिले पेपर बघून घ्या. करेक्ट. ओके, लगेच पहिला क्वेश्चन सोपा वाटला म्हणून तो सॉल्व्ह करायला घेतला मग शेवटचा बघितला असं नका करू. पहिले तुम्ही 1-2 मिनिटं तो पेपर बघा, कशाला काय सॉल्व्ह करायचं त्या टिक करा, करेक्ट. जेणेकरून इथे कन्फ्युज होणार नाही. आता मी हा सोल्व की तो सॉल्व्ह करू. बरोबर. होतं काय, तुमचा अर्धवट सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला असं वाटतं नाही आता आपल्याला हा सॉल्व्ह करायला पाहिजे. त्यामुळे थोडंसं अनालिसिस करा. येस. आता तुम्ही अभ्यास केलेला त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला कुठला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येतो. बरोबर सर. त्यामुळे टिक करा की मला हा सॉल्व्ह करायचा, तो सॉल्व्ह करायचा, तो सॉल्व्ह करायचा. ओके, जो फिक्स पूर्ण सॉल्व्ह या फिक्स जो तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, ज्या कॉन्फिडन्स आहे तो. करेक्ट. आणि तो लिहिताना सिक्वेन्सनी लिहा. होतं काय, काही विद्यार्थी काय करतात सर की क्वेश्चन नंबर 1 ए म्हणजे डायरेक्ट क्वेश्चन नंबर 8 बी, मग लगेच क्वेश्चन नंबर 3 बी, क्वेश्चन नंबर 4 सी. त्याने काय होतं, जो चेकर आहे ना त्याची जी लिंक आहे ती तुटते. करेक्ट. ओके, त्याच्यामुळे होतं काय, त्याची फ्रस्ट्रेशन आहे ऍक्च्युली. पेपर चेक करताना बऱ्याच गोष्टी असतात. करेक्ट. की टार्गेट आहे. आणि कसं होतं की बऱ्याच गोष्टीचा त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. बरोबर आहे. तुम्ही पेपर कसे लिहिता, त्याच्यानंतर तुम्ही जे आकडे जे लिहिताना लिहितात कसे लिहितात, प्रेझेंटेशन कसं करताय, त्याच्यानंतर तुमचं हँडरायटिंग कसं आहे. करेक्ट. ओके, याच्यावरून मार्काची पेपर चेकिंग अवघड. त्यामुळे ना आणि तुम्ही जे आन्सर लिहिणार आहात ते बॉक्स करा, जेणेकरून ना जो इन्व्हिजिलेटर आहे, सॉरी पेपर चेकर आहे किंवा मॉडरेटर आहे त्याला लगेच ते कळायला पाहिजे. बरोबर आहे. येस. ओके, आता पेपर चेक करताना माझी स्टाईल सांगतो मी कशी आहे. मी सगळ्यात पहिले शेवटचा आन्सर बघतो. ओके. शेवटचा आन्सर ओके आहे, मग हे कसं आलं त्याच्या आधीची स्टेप, बरोबर, त्याच्या आधीची स्टेप म्हणजे काय, मी तो बॉक्स पहिले बघतो. बरोबर. ते चुकलं तर मग सुरुवातीला बघायचं की स्टेप पहिले कोणते लिहिले त्यांनी. करेक्ट. सुरुवातीला चुकलं म्हणजे सगळ्यात शेवटी चुकलेलं आहे, 0. म्हणजे मला जास्त एफर्ट्स घ्यावं लागत नाही पेपर चेक करायला. करेक्ट. ओके, त्यामुळे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आहे शिक्षकाची. करेक्ट. त्याच्यानंतर आणखी तुम्ही जे मार्जिन सोडताय या साईडनी पेपर लिहिताना ते अजिबात सोडू नका. ओके. त्यांनी काही कुणावर इम्प्रेशन पाडायचंय तो तुमचा, तो वेगवेगळे फंडे असतात. ओके, दुसऱ्या इम्प्रेशन पाडायचं, दॅट इज नॉट द वे.
तो थेरी तो- पेपरला ओके. नाही, कुठल्याच पेपरला तो ओके नाही, खरं सांगायचं ते. ओके. पण का, कारण की तो पेपर वाया जातो, पेपर चेक आणि यावेळी त्यांना पुरवणी पण पुरवणी देणार supplement नाही. हा, हे युनिव्हर्सिटीने छान केलंय की युनिव्हर्सिटी होता काय सर, पेपर चेक करताना मी बघितलं, पहिले 2 पेपर लिहायचे, Yes. म्हणजे पान लिहायचे, नंतर 4-5 ब्लँक सोडायचे, हो, हो. आणि फक्त एवढंच की सर मला Supplement. सप्लिमेंट. काय होतं की सगळ्यात पहिले सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे जातात की Correct. ओके, कुणी मागितली, सर हे प्लीज करू नका. ओके, बॅड इम्प्रेशन. थोडंसं फ्रस्ट्रेटेड होतं ते सगळ्या गोष्टी. करेक्ट. येस. आणि सर काय काय सिली मिस्टेक्स होता, म्हणजे बघा, एखाद्या मुलाने 65चा पेपर लिहिला पण कदाचित त्याला आले 42 मार्क. मग अशा वेळी आपल्याला वाटतं यार मी तर पेपर एवढा भारी लिहिला होता. अशा काय काय सिली मिस्टेक्स होता की त्यामुळे 7 मार्काच्या प्रश्नाला 3च मार्क पडतात, आउट ऑफ मार्क पडायला पाहिजे. सो काय करायला पाहिजे त्या क्वेश्चन्सला, म्हणजे स्कोरिंग झाली पाहिजे. होतं काय, तुमची प्रोसिजर जरी सेम असेल ना, तर सगळ्यात सिली मिस्टेक अशी होते की तुम्ही प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस करता. बरोबर. ही फार मोठी चूक आहे. त्यामुळे एकदा पेपर सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्याकडे वेळ असेल तर तो पुन्हा एकदा बघा. म्हणजे तो क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर पुन्हा एकदा चेक करा. नाही, मी नंतर शेवटी बघेन, वेळ पुरत नाही, मग होतं काय की आपल्याला पाहणं होत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्हाला पेपर एकदा तो क्वेश्चन झाला ना, दुसरा क्वेश्चन घ्यायच्या आधी तो पहिला व्यवस्थित सॉल्व्ह केलाय का, त्याच्यात काही राहिलंय की नाही, किंवा प्लस मायनस लिहिलंय की नाही, बारीक गोष्टी. हो. येस, ते फक्त एकदा बघा. तीच एक चुकी होते. बरोबर. नाहीतर बाकी पुष्कळदा असं होतं की स्टेप सगळ्या बरोबर आहेत, पण मग सुरुवातीला प्लसचं मायनस केलं ना, मग सगळं आन्सर चुकतं. बरोबर आहे. मग ते इंटिग्रेशन म्हणा, डेरिव्हेटिव्ह म्हणा, किंवा जे काही असेल ते सगळं चुकत जातं. करेक्ट. आणि त्याच्यामुळे मग सर एखाद्याला समजा स्कोर करायचा, आता 70 पैकी 60च्या वरती जायचंय, त्याची हो. अभ्यासाची पद्धत कशी असायला हवी? जसं मी आपण पहिल्यांदाच सांगितलंय की दिस इज न्यूमरिकल सब्जेक्ट. येस. त्यामुळे जसं तुम्ही मॅथ मध्ये प्रॅक्टिस करता तसं तुम्हाला इथे प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. आता किस्सा सांगायचा तर आम्ही अभ्यास कसा करायचो, थिअरॉटिकल तर कन्सेप्ट आहेच, बरोबर आहे. पण न्यूमरिकल सॉल्व्ह करताना आम्ही रफ बुक घेऊन प्रत्येक क्वेश्चन हा, एकदा मी समजा येत नसेल तर मी विद्यार्थ्यांना सांगतो तुम्ही पाहून लिहा. बरोबर आहे. काय इश्यू नाही, हा, पहिल्या वेळी तर पाहून लिहा. येस, दुसरा वेळेस तोच न्यूमरिकल न पाहता आल्या, वेळ जाईल. हे महत्वाचं आहे. तिसऱ्या वेळेस तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही काय करताय, येस. आणि नंतर ती एक स्किल आली की येस, मग होतं काय, याच्यामध्ये सिली मिस्टेक आहेत त्या सुद्धा होत नाही. मग काय होतं की कधी कधी काय होतं की लेंदी स्टेप्स लिहिण्यापेक्षा तुम्हाला मग आयडिया येऊन जाते की येस, याच्यानंतर मी हे केलं तरी हे होऊन जातं. बरोबर. कमीत कमी वेळेत कमीत कमी स्टेप्स मध्ये तुमचा आन्सर बरोबर येऊ शकतं, पण Correct. त्यासाठी प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसच करावी लागणार. बरोबर. सर PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, Yeah. त्याचा किती फायदा होतो, ते करायला पाहिजे का? हो, आता तर अवेलेबल येणे म्हटलं तर माझ्या 3 पेपर अवेलेबल 2000 हो. कोरोना नंतर. येस, 22 आणि 23चे 2 येस. असे 3 पेपर अवेलेबल आहे. हा. आणि 3 पेपरमध्ये जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की पेपर घ्या, पेपरचा तो पॅटर्न बघा, पॅटर्न इन द सेन्स कुठल्या कुठल्या टॉपिकवर विचारलेला आहे. बरोबर. ओके, आणि त्याचाच अभ्यास केला तरी तुम्ही पास नाही, तुम्ही स्कोर होऊ शकतं. PYQ. येस. पॅटर्न सेमच क्वेश्चन येतात, फक्त Same व्हॅल्यू चेंज question. होऊ हो, कारण की होतं काय, तुमचं सिलेबस चेंज होणार नाहीये. शकतो. महत्वाचे पॉईंट आहे. आता सपोज मी RLC म्हटलं, तर बरोबर. मी RLC नंतर मी काय दुसरा काही विचारणार नाही. कारण RLC सिलेबस. अर्धपार काय होईल, त्यातलं सर्किट चेंज होईल. बरोबर आहे. आणि एकदा की मी सांगितलं, प्रॅक्टिसने तुम्हाला जे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स येऊन घेतो, मी कुठलेही सॉल्व्ह करू शकता. बेसिक मॅथ आवश्यक आहे. करेक्ट. सर लास्ट क्वेश्चन, तुम्ही फार भारी भारी आयडियाज त्यांना क्लिअर केल्या. तुमच्या मते असे 28 मार्काचं, 28ला पासिंग आहे, सो 28 मार्काचे असे 5 व्हेरी IMP क्वेश्चन कुठले, ते थेरी असो, डेरिव्हेशन असो किंवा न्यूमरिकल असो, याच्यावर येणारच गेस पेपर 5 व्हेरी IMP क्वेश्चन हे बघा, जे करायलाच पाहिजे, ज्याला पास होईल, ज्याला स्कोर करायचं कोणी असो. हो. 5 व्हेरी IMP क्वेश्चन. तुमच्याकडे वेळ कमी असेल आणि तुम्हाला 28 मार्क घ्यायचे असतील, येस. म्हणजे पासिंग येस. असं म्हणू, 12 इकडे मिळालेले, येस. पासिंग. जेमतेम पास व्हायचंय, येस. येणे काढायचंय आणि मला पुढे जायचंय. क्रिटिकल आहे Yeah, ना, yeah. मेन त्यांच्यासाठी हा Yes. क्वेश्चन आहे. त्यांच्यासाठी मी असं म्हणेन हा. की तुम्हाला 3rd युनिट जो आहे हा. तो तुम्ही अख्खा केला, ओके. त्याच्यामध्ये 4 पॉईंट आहेत, ते 4 पॉईंट खूप इझी आहे. ओके. तर 4 पॉईंट ते करा, म्हणजे 3रं युनिट करा आणि 5वं युनिट करा. 3रं आणि 5वं युनिट केलं की तुम्ही पास सहज होऊ शकता. जे मगाशी पॉइंट आपण सांगितले येस ऑलरेडी तुम्ही ते लिहिलेले आहेत. ओके, ते 3रा आणि 5वा सरांच्या हिशोबाने सगळ्यात सोपे युनिट आहे, आणि क्रिटिकल गोल्डनच्या मुलांनी तर पहिले ते रेफर करा. हा, 3रं आणि 5वं. 4थं मी याच्यासाठी रेफर करणार नाही, कारण की 4थ्यामध्ये लॅपलेस आहे.
होतं काय मॅथच्या आधीच Correct. भीती वाटतं हो आणि मॅथ लॅपलेस म्हटलं की तुम्ही ते M1 M2 M3 मध्ये काहीतरी सोडून दिलं असेल, स्किप केलं असेल. ऍडजस्टमेंटही जमल्या पाहिजे येस येस. आणि Laplace. आता ते करायला गेलात ना तर आता ते आलं नाही म्हणून फ्रस्ट्रेट व्हाल. जे Correct. तुम्ही थर्ड युनिट म्हणतोय मी, Yes. मग ते पण थोडंसं मला काहीच येत नाहीये हे बरोबर आहे. निगेटिव्हिटी यायला लागते, म्हणून मी चौथं तुम्हाला युनिट सांगितलेलं नाही. करेक्ट नाही तर ते करायलाही सोपं आहे. मी तर असं म्हणेन की तुम्ही थर्ड आणि फोर्थ युनिट केलं तर तुम्ही 36 मार्काचं कमवलंय. बरोबर 36 मार्क. त्याच्यामध्ये 36 मार्काचं येणारच आहे, पण लॅपलेस हा अवघड जात असेल तर तुम्ही तिसरं आणि पाचवं करा. बरोबर. काय मी मॅथ्सचा टीचर आहे, तुम्हाला माहिती आहे लॅपलास कसं मुलं सोडवतात. हो. काय अडचण नाही सर, फार सुंदर कल्पना तुम्ही दिलेल्या आहेत. मला हे विचारायचं, एखादा मुलगा इनसेमला फेल होता हो पण 6, 7, 8 मार्क आहे, हो. मग त्याला आता एनसेम क्लिअर व्हायची तर पॉसिबिलिटी आहे का? हो हो शक्य आहे, Yes. शक्य आहे डेफिनेटली. पण त्याचं तेवढं डेडिकेशन लागेल. बरोबर आहे. नाही, मी आता कसं होतं की मी काहीतरी व्हिडिओज बघितलेत आणि मी काहीतरी पुस्तकातनं बघितलं, मी फक्त बरोबर. वाचून होणार नाहीये की मी फक्त Practice. प्रॅक्टिस मध्ये. तुम्ही जोपर्यंत पेन हातात घेणार नाही आणि पहिली स्टेप लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. तुम्ही कितीही म्हटलं की मला हा व्हिडिओ मी यांचा बघितलाय आणि मला येते, बरोबर. मला सगळं येतंय, मला लॅपलेस कसं करायचंय, मला डेरिव्हेशन कसं करायचंय, डेरिव्हेटिव्ह कसं करायचंय किंवा आणखी ट्रान्सफर फंक्शन कसं करायचंय, बरोबर. तुम्ही फक्त थिअरॉटिकली बघता. पण तुम्हाला लिहा म्हटलं ना तर लिहिताना लेट्स असं म्हटलं किंवा कन्सिडर म्हटल्यानंतर पुढे सुचत नाही. का? कारण की प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहून प्रॅक्टिस करा हवं तर सुरुवातीच्या दिवसात. बरं, अभ्यास कसा करायचा? पुष्कळदा असं होतं की अभ्यास कसा करायचा, आता अभ्यास वेळच कसा कमी करायचा. सर, आता शॉर्ट टाइम मध्ये कसा अभ्यास करायचा? तर एकाच ठिकाणी बसा अभ्यास करताना, वेळ फिक्स ठेवा. येस. जसं संध्याकाळी सकाळी असं काही नाही की सकाळी केला अभ्यास तर उलट खूप छान आहे, पण होतं की नाही आपण इंजिनियर आहात आणि मला रात्रभर जागायची सवय आहे. बरोबर. असं एक कन्सेप्ट, ती चुकीची कन्सेप्ट आहे, पण होती कन्सेप्ट करेक्ट. की नाईट मधनं मी पेपर काढलाय, बरोबर. पण नाईट मधनं हा येण्याचा पेपर निघणार नाही एवढंच क्लिअर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही दिवस द्यावे लागतील. आता 22 तारखेला पेपर आहे येण्याचा. बरोबर. 22 मे ना? 22 मेला आहे. हो. आणि आता त्यांच्याकडे आता आपण कन्सिडर केलं एक नाही तरी ना, sir. जवळपास एक 20 दिवस त्यांच्याकडे आहे 20 दिवस आहे या आसपास. सब्जेक्टसाठी. येस. तर तुम्हाला 2 युनिट करायचे आहेत जे क्रिटिकल आहेत ते, करेक्ट. आणि 4 म्हणजे जवळपास एका दिवशी तुम्हाला एक टॉपिक तरी करावा लागेल, परफेक्ट करावं लागेल. परफेक्ट करावं लागेल. त्यासाठी तुम्हाला मिनिमम 3 तास द्यावे लागतील. येस. 2.5 ते 3 तास एका टॉपिकला. ओके. सो मित्रांनो, मला तर खात्री आहे की सरांनी आज पूर्णच कन्सेप्ट क्लिअर केल्या. इम्पॉर्टंट काय आहे, पास कसं व्हायचं, पेपर कसा चेक होतो, काय आपण चुका करतो, क्रिटिकल गोल्डन वाल्यांनी काय करायचं, सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या सरांनी. सो या व्हिडिओ नंतर सरांनी काय सांगितलं ते आता लिहून घेतलंय तुम्ही. आता तुम्हाला आयडिया आलेली आहे की पुस्तकातून काय करायचं. बस कामाला लागा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा. ज्याचा पेपर गोल्डनला आहे, जो आता सेकंड इयरला आहे, बॅकलॉग आहे, कारण त्याचा पण पेपर निघाला पाहिजे. यस. सो अजून काही डाऊट्स आले कमेंटमध्ये लिहा. चॅनल सबस्क्राईब करा आणि सरांना पुन्हा एकदा थँक्यू म्हणूया. सो सर खूप खूप धन्यवाद. मुलांना धन्यवाद. खरंच खूप फायदा होईल. थँक्यू सर. धन्यवाद.